मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांच्या भरपूर कमेंट या येत आहेत. मित्रांनो, त्या कमेंटपैकी एक कमेंट अशी आहे की सर मला पहिला हप्ता भेटलेला आहे पण दुसरा हप्ता भेटत नाही आहे. मित्रांनो, भरपूर वेळेस मी कागदपत्र जमा करून दिल्याच्या नंतर तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये दुसरा हप्ता हा जमा होत नाही आहे. काही केसमध्ये असं होतं की पहिला दुसरा हप्ता मिळतो, तिसरा हप्ता मिळतो, चौथ्या हप्त्याला प्रॉब्लेम येतो. कधी-कधी पहिला दुसरा मिळतो आणि तिसऱ्या हप्त्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम काय येतो आणि कशामुळे येतो आणि त्याचं सोल्युशन काय, याच्यावरती आपण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना घरकुल हे मिळालेले आहेत, पण त्यांना जे हप्ते पडणारे आहेत त्यासाठी भरपूर जणांना प्रॉब्लेम हा येत आहे. पहिला हप्ता जमा झालेला आहे, दुसऱ्या हप्त्याला डॉक्युमेंट क्लिअर आहेत, तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे पडत नाही आहेत. तर ते का पडत नाही आहेत याच्यावरतीच डीपमध्ये माहिती पाहत आहोत. तर ती माहिती पाहण्यासाठी सिंपली आपल्याला काय करायचं आहे, PMAYG या वेबसाईटवरती जायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तिथून क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली आवास शॉप आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला अशा प्रकारे खाली येऊन इथे तुम्ही पाहू शकता 7 नंबरला ऑप्शन आहे पेमेंट रिजेक्टेड बाय बँक. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे जे पहिलं ऑप्शन आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट. हे फर्स्ट इन्स्टॉलमेंट कधी आहे, जर तुम्ही डॉक्युमेंट देऊनसुद्धा तुमचा जर पहिला हप्ता पडत नसेल तर तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करायचा आहे. आणि पहिला हप्ता पडलेला आहे पण दुसऱ्या हप्त्याला प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे दुसरा हप्ता पडतच नाही आहे. तुम्ही डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर ज्या घराचं लेवल होतं मित्रांनो दुसऱ्या हप्त्यासाठी, ते लेवल झाल्याच्या नंतर तुम्ही घराचे डॉक्युमेंट देऊनसुद्धा तुमच्या जर खात्यामध्ये पैसे पडत नसेल तर हा फॉर्म्युला तुम्ही ट्राय करा मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं प्रॉब्लेम हा निघू शकतो. तर तुम्हाला इथे दुसऱ्या हप्त्याचा असेल तर अशावरती क्लिक करून तुम्ही दुसरा हप्ता सिलेक्ट करू शकता. तिसऱ्या हप्त्याला प्रॉब्लेम येत असेल तर तिसरा सिलेक्ट करा, चौथा हप्त्याला प्रॉब्लेम येत असेल तर चौथा सिलेक्ट करा. तर मी सिंपली तुम्हाला समजावून सांगण्यासाठी दुसरा हप्ता हा सिलेक्ट करतोय. आता दुसरा हप्ता सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक करून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली ऑल स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी तालुका सिलेक्ट केलेलो आहे. आता थोडंसं खाली येऊन तुम्ही इथे पाहू शकता, तर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा मित्रांनो. 58 - 10 आपल्याला 48 हे टाकून सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडासा खाली येतो मित्रांनो. आता खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या तालुक्यामध्ये ज्यांचं मित्रांनो दुसऱ्या हप्त्याला प्रॉब्लेम येत आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत या बेनिफिशरी नेममध्ये मित्रांनो. आता त्या सर्वांची नावे का दिसत आहेत, त्यांच्या अकाउंटला का प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये का पैसे जमा होत नाही आहेत, हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर सिंपली तुम्ही इथे पाहू शकता इथे बेनिफिशरी नेममध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यांचं नाव हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुम्ही पाहू शकताय घरकुलचा नंबर हा देण्यात आलेले आहेत. तर हे तालुक्यातील मित्रांनो त्यांचे नावे आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या हप्त्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. तर तिथे तुम्ही पाहू शकता सर्वात महत्त्वाचा विषय रिजेक्शन रिझनमध्ये तुम्ही पाहू शकता अकाउंट क्लोज्ड असं देण्यात आलेलं आहे. तर आता सिंपली इथे फक्त अकाउंट क्लोज्ड असं सांगण्यात आलेलं आहे, पण त्याचं प्रॉपर रिझन तुम्हाला पाहायचं असेल की तुमच्या खात्यामध्ये का बरं पैसे पडत नाही आहेत, हे प्रॉपर रिझन पाहण्यासाठी सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथं जर तुमच्या नाव असेल या लिस्टमध्ये तर नावासमोरील तुमच्या घरकुलचा नंबर अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. मी कॉपी करून घेतो पण परत आज आपल्याला थोडं वरती यायचं आहे. वरती येऊन स्टेक होल्डरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून इथे रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तो नंबर पेस्ट करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी टाकून घेतो मित्रांनो आणि टाकून घेतल्याच्यानंतर सिंपली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो त्यांची माहिती ओपन होईल. इथे अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट, त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे पण दुसऱ्या हप्त्यासाठी प्रॉब्लेम काय येत आहे हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय आधार स्टेटसमध्ये तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, नॉट ऑथेंटिकेटेड बाय UIDAI, प्लीज अपडेट करेक्ट आधार नंबर. म्हणजेच मित्रांनो यांचं आधार कार्ड हे अपडेटेड नाही आहे, त्यामुळे यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होत नाही आहेत मित्रांनो. त्यामुळे सर्वात पहिलं
असा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्याला, पहिला हप्ता जमा झालेला आहे पण दुसऱ्या हप्त्याला तिसऱ्या हप्त्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला पण आला असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे. अपडेट केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं आहे, कारण DBT लिंक खात्यामध्येच हे पैसे जमा होतात मित्रांनो. तर मी तुम्हाला यांचा पहिला हप्ता पडलेला आहे का नाही हे दाखवते. थोडंसं खाली येऊन पाहूयात. तर इथे पाहू शकता मित्रांनो 15,000 रुपयाचा पहिला हप्ता पडलेला आहे, पण त्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर त्यांना दुसरा हप्ता पडत नाही आहे. त्याचं एकमेव कारण आपण इथं पाहिलेलं आहे, नॉट ऑथेंटिकेटेड बाय UIDAI, म्हणजे त्यांचं आधार कार्ड अपडेट नाही आहे, त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये दुसरा हप्ता हा पडत नाही आहे. तर तुम्हालाही मित्रांनो अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर आला असेल तर तुम्ही सर्वात पहिला अशा प्रकारे तुमच्या घरकुलचं नंबर टाकून मित्रांनो अशा प्रकारे प्रोसेस करून तुम्ही मित्रांनो पाहू शकता. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असेल तर सर्वात पहिलं तुम्ही तो प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घ्या मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.